मी काल घोळीची भाजी आणलेली आहे. याच्या मी काड्या काढून घेतलेल्या आहे. माती लई राहते, याच्यानं चांगलं धुवून घ्या. आणि मी मसूरची डाळ टाकून आता बनवणार आहे. घोळीची भाजी धुवून घेतलेलं आहे 2-3 पाणीने. मी गहू चाळायची, चाळण्यामध्ये माती निघून जाते. मी मसूरची डाळ भिजू घातली, मसूरची डाळ भिजवलेली आहे. मी पहिले जिरा टाकले, आता धनिया पावडर आणि मिरची मसाला टाकणार आहे. मी लालवाली मिरची मसाला 2 मिरच्या कापून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्यामध्ये लसूण टाकले, मी लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे. लसूणचं पेस्ट आणि कांदा टमाटर टाकलेलं आहे. मी याच्यामध्ये मसूरची डाळ टाकते मी, आणि मसूरची डाळ आणि मिरची पावडर टाकणार आहे. मी थोडं धनिया पावडर टाकते, याच्यामध्ये थोडं मीठ टाकते, थोडी हळद टाकते. मिरची पावडर थोडी टाका, पहिले मिरच्या टाकलेला आहे, एवढे बी तिखट नको करा. याच्यामध्ये मसूरची डाळ टाकून देते. मी मसूरची डाळ टाकते, त्याच्यामध्ये मसूरची डाळ मिक्स करते. घोळीची भाजीमध्ये मसूरची डाळ लई चांगली लागते. असं वर्षी तुम्हाला सारखं खाऊशी, एवढी भारी लागते मसूरची डाळ घोळीची भाजी. मी घोळीची भाजी टाकून देणार आहे याच्यामध्ये. मी घोळीची भाजी तयारी केली, एवढी चवदार लागते. पालकची भाजीपासून बी भारी लागते. तुम्ही बी अशी करा, मसूरची डाळ ते टाकून एक काड्या काढा, याला चांगलं धुवून घ्या.